नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेला अख्खा आठवडा जवळजवळ आणि मला वाटते सोमवारपर्यंतसुद्धा उभाठा शिवसेना आणि सुळे राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते हे सुप्रीम कोर्टाच्या परिघामध्ये घोटाळत आपण बघितले. अर्थात त्यांना अपेक्षित असलेली पानं त्यांच्या तोंडाला सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी पुसली. मी पानं पुसली एवढ्यासाठी म्हणतो की त्यांना दिलासा मिळावा असं सगळं केलं तरी सुप्रीम कोर्टाने किंवा सरन्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या शब्दावर विसंबून 30 ऑक्टोबरपर्यंत हा विषय सगळा पुढे ढकलून दिला. जे काय विधानसभेच्या अध्यक्षांनी करायचे त्यांचं वेळापत्रक ह्याच्यावरून खूप घोळ घातला गेला आणि शेवटी यापूर्वी दोनदा जी मुदत सुप्रीम कोर्टाने दिली होती ती मुदत लक्षातही न घेता त्यांना कुठलंही नवं वेळापत्रक महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुरवलं नाही आणि त्यामुळे आता ते 30 तारीखपूर्वी द्यावं अशी तंबी सरन्यायाधीशांनी दिली. अशा बातम्या रंगवण्यात आल्या आणि त्या रंगवण्यासाठीच सरन्यायाधीशांनी ताशेरे मारले असं म्हणायला अजिबात हरकत नाही. पण मला गंमत त्यात अशी वाटते की जाता जाता ताशेरे झाडताना किंवा टिप्पणी करताना सरन्यायाधीशांनी सांगितलं की विधानसभेच्या अध्यक्षांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा जरा कामात लक्ष घालावं. मुद्दा असा आहे मित्रांनो की सरन्यायाधीशांनासुद्धा उद्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उलटं सांगू शकतात, तुम्हीसुद्धा टिप्पणी वगैरे करण्यापेक्षा जरा न्यायदानाच्या कामात लक्ष घाला. कारण माध्यमामध्ये अध्यक्ष बोलल्यामुळे जेवढ्या बातम्या आणि वावड्या उडवल्या जातात तेवढ्याच सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर ज्या सुनावण्या चालू आहेत त्यातल्या लिखित आदेशापेक्षा जे ताशेरे झाडले जातात त्याच्यावर सगळी माध्यमं गरबा फुगड्या खेळत असतात. त्यामुळे आपण माध्यमामध्ये ज्या काही वावड्या उडवल्या जातात त्याला प्रोत्साहन दिल्यासारखं बोलू नये. यासुद्धा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सांभाळायच्या मर्यादा आहेत. त्याचं पालन खुद्द सरन्यायाधीश करतात का हा सुद्धा प्रश्न विचारला गेला पाहिजे. आणि म्हणूनच मी विचारतोय, तुम्हाला न्यायदानाला बसवले, टीका टिप्पणी करण्यासाठी बसवलेलं नाही. ते काम करायला पत्रकार आणि माध्यमं आणि इतर कोण असतील ॲनालिस्ट ते आहेत. असो, पण या सगळ्यामध्ये मला एक जुनी गोष्ट आठवते की ज्या वेळेला वर्षभरापूर्वी आता म्हणता येईल का 6 महिने 8 महिने निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना तुम्हीच खरी शिवसेना आहात असा निर्वाळा देणारा निर्णय मला वाटते फेब्रुवारीमध्ये वगैरे दिला. वर्ष नाही, 8-9 महिने झाले असतील. तेव्हा शरद पवारांनी उभाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक सल्ला दिला होता की सगळ्या कोर्ट कचेऱ्या याचिका सुनावण्या यात अडकण्यापेक्षा आपला पक्ष कसा सावरता येईल आणि परत जोपासता येईल याकडे लक्ष द्या, त्यावर आपली शक्ती खर्च करा. हा सल्ला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना शरद पवारांनी दिला होता फेब्रुवारीमध्ये. पण 8 महिने होता खुद्द शरद पवारसुद्धा निवडणूक आयोगाच्या कचेरीत जाऊन बसले, मुख्यालयात जाऊन बसले आणि सुप्रियाताई तर प्रत्येक सुनावणीला आपल्या इतर नेत्यांना, मला वाटते जयंत पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांना घेऊन जात असतात. मग ते सुद्धा शरद पवारांचा सल्ला ऐकत नाहीत का? खुद्द शरद पवार पण स्वतःचा सल्ला ऐकत नाहीत का? आणि हे पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगितलेली आहे. ही एवढ्यासाठी सांगितली की हे सगळं आपोआप होतं आहे असं नाही. तुम्ही कोर्टात गेलं पाहिजे, तुम्ही संघर्ष केला पाहिजे आणि तुम्ही चुकीच्या संघर्षामध्ये, चुकीच्या कामामध्ये जितके अडकून पडता तेव्हा तुमचं उद्दिष्ट साजरं करण्यासाठी साध्य करण्यासाठी
तुमची ऊर्जा कमी पडत असते, कारण तुमची जी ऊर्जा असते त्यातला मोठा हिस्सा जर अनाकलनीय आणि नको त्या कामामध्ये फसला तर ती ऊर्जा तुमचं उद्दिष्ट साध्य करायला उपयोगी पडत नाही. मी वारंवार विन्स्टन चर्चिलचं एक उक्तीचं संदर्भ देत असतो. विन्स्टन चर्चिल म्हणतो, घरातून बाहेर पडल्यानंतर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसलात तर कुठे जायला निघालो हे सुद्धा विसरून जाता. आता इथे विन्स्टन चर्चिल याच्या म्हणण्याचा अर्थ कसा घ्यायचा मित्रांनो? कसा घेणार याचा अर्थ? याचा अर्थ असा की तुम्ही कोर्ट कचेऱ्या करण्यासाठी नाही, राजकीय पक्ष चालवणं, संघटन वाढवणं आणि त्यातून निवडणुका जिंकून सत्ता प्राप्त करणं यासाठी पक्ष चालवत असता. पण सध्या पक्ष चालवणं म्हणजे कोर्ट कचेऱ्या करणं अशी अवस्था सुळे गट म्हणजे शरद पवार आणि त्यांचे जे कोण 2-4 निष्ठावंत उरलेत त्यांच्यावर आलेली आहे. आणि गेले वर्षभर तर उद्धव ठाकरे आणि त्यांचे मातोश्रीनिष्ठ जे सहकारी आहेत ते सगळे या कोर्टाच्या कज्जे दलालीत अडकून पडलेले आहेत. पक्षाकडे त्यांनी काडी मात्र लक्ष दिलेलं नाही. म्हणूनच गेल्या दसऱ्यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढायला दौऱ्यावर निघणार होते. ते अजून दौऱ्यावर निघालेले नाहीत. आता पुढचा दसरा मेळावा आलेला आहे, पण उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर आपल्या संघटनेला पुनरुज्जीवित करण्यासाठी बाहेर पडणार होते. ते बाहेर पडू शकलेले नाहीत. आणि आता त्यांचं काही होत नाही आहे इतक्यात खुद्द शरद पवार पण त्याच चक्रात येऊन फसलेले आहेत. आणि सुप्रियाताईंचा उत्साह मी समजू शकतो. तो उत्साह तर एकनाथ शिंदेना ज्यावेळेला शिवसेना बहाल करण्यात आली तेव्हा राष्ट्रवादी पक्ष एकजूट होता. तरीही सुप्रियाताईंनी जी आदळपट केली होती तेव्हा मी एक व्हिडिओ केला होता, तो व्हायरल झाला होता की पक्ष आणि पक्षचिन्ह गेलं आहे उद्धव ठाकरेंचं. पण इतकं घुसमटल्यासारखं सुप्रियाताई का करतात अशा शीर्षकाचा तो व्हिडिओ होता. का सुप्रियाताईंना आपला पक्ष आपला चुलत भाऊ पळवून नेईल अशी भीती वाटते का, असा सवाल मी विचारला होता. आणि तो 2 जुलैला खरा झाला 4 महिन्यांनी. माझा मुद्दा असा आहे की सुप्रियाताई आपल्या वडिलार्जित संपत्ती असल्यासारखा राष्ट्रवादी पक्ष आपल्यालाच मिळाला पाहिजे. घडी डिटर्जंट म्हणजे निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळालं पाहिजे यासाठी आटापिटा करतात, समजू शकतं. पण शरद पवारसुद्धा निवडणूक आयोगामध्ये 2-2 तास जाऊन सुनावणीला बसतात. हे धक्कादायक आहे मित्रांनो. आणि म्हणून मला असं वाटतं की शरद पवारांची ती तथाकथित अत्यंत मुरब्बी मुत्सद्दी बिलंदर राजकारणी जी प्रतिमा गेल्या 40-50 वर्षामध्ये उभी केली आहे ती प्रतिमा शिल्लक उरली आहे का? आपण एका सापळ्यात चालत जातोय असं या लोकांना अजूनही का डोक्यात येत नाही आहे? तुमच्यासाठी लावलेला हा सापळा आहे. एक साधी गोष्ट विचारात घ्या मित्रांनो, साधी गोष्ट. 10वं शेड्यूलनुसार निर्णय द्यावा लागेल वगैरे वगैरे. ते महान कायदे पंडित अनिल परब आपला आणि अनिल देसाई देत असतात. तुम्हाला माहिती आहे ही 10वं परिशिष्ट म्हणजे काय आहे? तर 10व्या परिशिष्टानुसार एका पक्षातला मोठा गट बहुसंख्य 2/3 आमदार किंवा खासदार बाजूला झाले तर त्यांना स्वतंत्र पक्ष होता येत नाही, त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागतं असं 10वं शेड्यूल म्हणतं, 10वं परिशिष्ट म्हणतं. पण अजितदादा असोत किंवा एकनाथ शिंदे असोत यांनी तो मार्ग स्वीकारला नाही. आणि तो स्वीकारला नाही म्हणूनच ह्या सगळ्या कोर्टाच्या भानगडी चालू आहेत. ते जर ताबडतोब पक्ष फुटल्यानंतर किंवा वेगळे झाल्यानंतर भाजपमध्ये विलीन झाले असते किंवा अगदी काय त्या बच्चू कडूंचा प्रहार पक्ष आहे, तुमच्या राज ठाकरेंचा मनसे आहे, अशा पक्षात विलीन झाले असते तर त्यांच्याविरुद्ध कुठलीही दाद मागता आली नसती. पण त्यांनी तसं केलं नाही. एकनाथ शिंदेंची गोष्ट वेगळी होती. पहिल्यांदा 16 आमदार, मग 7-8 आमदार, मग 22 आमदार असं मिळून 39 अशी संख्या झाली. पण
अजितदादांची गोष्ट वेगळी आहे. अजितदादा हे जवळजवळ 40-42 आमदार एकाच फटक्यात घेऊन बाहेर पडले. त्यामुळे त्यांना ही कोर्ट कचेऱ्यांची कटकट नको असती तर त्यांनीसुद्धा भाजप किंवा अन्य पक्षात विलीन होऊन विषय संपवला असता, पण नाही संपवलेला. आणि म्हणून मग लक्षात घ्यावं लागतं की याच्या मागे काही वेगळं प्लॅन आहे का. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, तुमचे अमित शहा हे कसे बेअक्कल आहेत हे आपण माध्यमातून मराठी रोज ऐकत असतो. त्यांच्यावर सारखे पलटवार होत असतात, पण प्रत्येक वेळेला निकाल येतो तेव्हा तीच बाजू विजयी होते. तर माध्यमातूनही थोडं डोकं चालवलं गेलं पाहिजे की आपण उल्हास बापट, तुमचे कोण असीम सरोदे यांना आणून शिंदे फडणवीस कसे फसणार आहेत, अडकणार आहेत हे सांगत होतो. पण प्रत्येक निकालाच्या वेळेला शिंदे फडणवीसच का जिंकतात. आणि सगळ्यात सोपा मार्ग होता दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा, तर ते विलीन का झाले नाहीत, त्यांनी आपल्या डोक्यावर टांगलेली तलवार का लावून घेतली याचा विचार बाकीच्या मराठी पत्रकारांनी केला नाही तर मी समजू शकतो. पण निदान शरद पवारांनी हा विचार करणं आवश्यक होतं. ते आयुष्यात 6 दशकं राजकारणात राहिलेत, तेव्हा त्यांना हा विषय डोक्यात का येत नाही याचं नवल वाटतं. सुप्रियाताई सोडा, पण हा एक सापळा आहे हे शरद पवारांच्या का लक्षात आलेलं नाही. आणि ते सुद्धा ह्या कोर्ट कचेऱ्यांच्या सापळ्यात स्वतःच्या पायांनी चालत गेलेले आहेत, त्याचं नवल वाटतं. आणि देवेंद्र फडणवीस बाजूला बसलेत. या सगळ्या कोर्ट कचेऱ्या, पुरावे जमा करणं, युक्तिवाद करणं, या सगळ्या भानगडीत अकेला देवेंद्र नावाचा माणूस कुठेही नाही आहे. तो साळसूद बाजूला बसलाय, नामानिराळा बाजूला बसलाय. आणि शरद पवार मात्र आपल्याच कोशामध्ये असे गुरफटून गेलेले आहेत की जो सल्ला आपण उद्धव ठाकरेंना दिला तो पण विसरून स्वतः शरद पवार या सुनावण्या, युक्तिवाद यांच्यात सहभागी व्हायला लागले. तेव्हा आधी एक विचार करायला पाहिजे की जो सोपा मार्ग आमदारकी वाचवणं आणि सत्ता मिळवणं यासाठी उपलब्ध होता तो एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी का स्वीकारला नाही. आणि त्यांनी स्वीकारला नाही आणि स्वतःच्या डोक्यावर टांगलेली तलवार लावली आहे. ती तलवार कधीतरी पडेल, कधीतरी पडेल म्हणून आषाढभूतपणे उद्धव ठाकरे 16 महिने आणि शरद पवार गेले 3-4 महिने आषाढभूतासारखे वाट बघतायत. सुप्रीम कोर्टाकडून ती तलवार खाली पाडली जाईल, निवडणूक आयोगाकडून खाली पाडलं जाईल, पण पडत तर नाही आहे. तारीख पे तारीख चालूच आहे. मला उद्धव ठाकरेंचं काही वाटत नाही, पण मला शरद पवारांचं नवल वाटतं की त्यांच्यासारख्या धूर्त आणि मुरब्बी माणसाला यातला सापळा कसा ओळखता आला नाही. हाच देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांनीच लावलेला सापळा आहे की ते विलीन झाले नाहीत तर हे उठसूट कोर्टात धावतील, एकामागून एक याचिका करतील आणि कोर्टात अशा गोष्टीचे निकाल लागेपर्यंत 10-10 वर्षसुद्धा निघून गेलेली आहेत. हे असलं खटल्याचं सव्य सोडवताना. आणि इथे परत एकदा दिसतं की सापळा लावून देवेंद्र फडणवीस हे साळसूदपणे बाजूला बसलेत, गंमत बघतायत. कुठचे धागेदोरे सोडून आपली सुटका करून घ्यायला शरद पवार कसे झगडत आहेत, उद्धव ठाकरे कसे झगडत आहेत. आणि आपण या गुरफट्यातून सुटलो नाही तरी आपणच कसे जिंकलो हे माध्यमांसमोर येऊन बाईट देण्याचं काम चालू आहे. मित्रांनो, लोकसभेला 6-7 महिन्याचा अवधी राहिलेला आहे. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना जे खूप वर्ष काय ते 10 महिने आधी सांगितलं होतं की संघटना पक्ष परत बांधायला घ्या, निवडणुका जवळ आलेल्या आहेत, ते खुद्द शरद पवार विसरलेत. आणि गंमत बघा की अजितदादा 40 आमदारांना घेऊन बाजूला झाले तेव्हापासून शरद पवार वारंवार इशारे देत आहेत, कार्यक्रम देत आहेत, घोषणा जाहीर करत आहेत, पण स्वतः पक्षाची फेर उभारणी करण्यासाठी इकडचं पान तिकडे करू शकलेले नाही. या सगळ्या कालखंडामध्ये गेल्या 4 महिन्याच्या मुंबईमध्ये
कोण राखी जाधव नावाच्या महिलेला प्रदेशाध्यक्ष मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्ष करणं, या पलीकडे शरद पवारांनी नेमकं काय पक्षासाठी केलं हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. पण पक्ष वाचवण्यासाठी, पक्षाचं चिन्ह वाचवण्यासाठी पवारसुद्धा त्याच कोर्ट कचेऱ्यांमध्ये अडकून पडलेले आहेत. यात आपल्याला अडकवायचं आणि येणाऱ्या निवडणुकांचं काम मोठ्या उभारीने करता येईल, कडेकोट बंदोबस्त करता येईल, मोर्चे बांधणी करता येईल, यापासून शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांच्या डावपेचांनी वंचित ठेवलेलं नाही. ताकद तुमचीच आहे, पण ताकद कुठे लावताय? कोर्ट कचेऱ्यांसाठी. ते काम वकिलांचं आहे, त्यांच्याकडे सोडा. राजकीय नेत्याने आपला पक्ष सतत वाढवणं, त्याच्या संगोपन करणं, जोपासना करणं, संघटना विस्तार करणं, पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करणं, हे प्रत्येक पक्षाचं पहिल्या क्रमांकाचं काम आहे. आणि गेल्या 4 महिन्यात शरद पवार आणि गेल्या 16 महिन्यात उद्धव ठाकरे यापैकी काहीही करू शकलेले नाहीत. पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष हा 48 पैकी मिशन 45 करून सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघात 1 वर्ष आधीपासून कामाला लागलेलं आहे. आणि तुम्हाला ते काम करण्यापासून अडथळे निर्माण करण्यात आलं, वंचित ठेवण्यात आलं. आणि मग हाताला लागेल बुडत्याला काडीचा आधार, तसं उद्धव ठाकरे संभाजी ब्रिगेड बरोबर घेत आहेत, प्रकाश आंबेडकरांना बरोबर घेत आहेत, काय त्या 20-22 समाजवादी संघटनांना बरोबर घेत आहेत. पण निवडणूक जिंकण्यासाठी जे काम करावं लागतं, संघटनात्मक पातळीवर करावं लागतं, ते माध्यमांनी सांगितलेल्या सहानुभूतीने होत नाही. त्यासाठी जमिनीवर काम करावं लागतं. आणि जमिनीवर काम करणारे 36 माजी नगरसेवक, विसर्जित महापालिकेतले 36 नगरसेवक ज्यावेळेला एकनाथ शिंदेंकडे जातात, तेव्हा अर्थ सरळ होतो की त्यांना कळतं की उद्धव ठाकरे यांच्या नावाने निवडणूक जिंकता येणार नाही. अजितदादांबरोबर 40 आमदार गेले, याचं कारण त्यांनाही कळतं की पुढली निवडणूक सुप्रियाताई आणि शरद पवार यांचे फोटो लावून जिंकता येणार नाही. लागोपाठ 2 लोकसभा, 2 विधानसभा निवडणुकांमध्ये, 4 निवडणुकांमध्ये गेल्या 9 वर्षात शरद पवारांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. गर्जना वल्गना खूप केल्या. आणि आता तर तुटलेले दोन्ही पक्ष आहेत. तुम्ही निवडून आलेल्या आमदारांचा बल्क निघून गेलेला आहे, दुबळा पक्ष झालेला आहे. अशा वेळेला संघटना बांधणीला प्राधान्य असतं, तर तुम्ही कोर्ट कचेऱ्यात अडकलाय आणि तुम्हाला अडकवणारा माणूस पलीकडे बसून आपला पक्ष व्यवस्थित वाढवतोय, त्याच्या बैठका घेतोय, त्याचं संघटन करून आगामी निवडणुकीवर त्याने आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. आणि तुम्ही भोंगणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसलाय आणि निवडणुकीपर्यंत जायचं हे विसरून गेलाय. हे सुप्रियाताईंकडून झालं तर मला काही वाटणार नाही की त्यांना भावावर सूड उगवायचं आहे, बदला घ्यायचा आहे, अनेकांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे. पण करेक्ट कार्यक्रम करून निवडणुका जिंकता येत नाहीत, हे शरद पवारांना कळायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने शरद पवार काय करतायत तर काही करत नाहीत. त्यांना देवेंद्र फडणवीसांचा हा सगळ्यात मोठा डावपेच कळला कसा नाही, याचं मला नवल वाटतं. की आपल्याला भलत्या कामात ते असतं ना, कुठेतरी आपण चित्रपटात बघतो किंवा त्या क्राईम पेट्रोलमध्ये आणि बघतो की हायवेवरचे दरोडे घालणारे काय करतात, तर मध्येच रस्त्यावर दगड वगैरे मांडून डायव्हर्शन काढलं असं खोटा बोर्ड लावतात आणि आडवाटेला गेलेल्या गाड्या लुटतात. आडवाटेला गेलेल्या गाड्या लुटतात. तसं फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांना मेन रोडपासून डायव्हर्शन काढून दिलं आणि कोर्टाच्या दिशेने पाठवलं. ते जातील तितके लांब 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 आत जातील आणि ते हायवेपासून लांब राहतील, जो हायवे निवडणुकीकडे घेऊन जात असतो. थोडक्यात
तिकडून मागे येऊन तुम्ही परत हायवेवर मागे याल आणि परत जायला लागाल, तोपर्यंत किती उशीर झालेला असेल बघा मित्रांनो. सरकार पडणं न पडणं याला आता अर्थ उरलेला नाही, कारण लोकसभेच्या निवडणुका दारात उभ्या आहेत आणि उंबरठा ओलांडले की 5-6 पावलावर विधानसभेच्या निवडणुका आहेत, बरोबर 12 महिन्यांनी. आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गोटामध्ये कोर्टामध्ये केस कशी जिंकायची याच्यावर खल चालू आहे, याच्यावर डोकं आणि मेहनत लावली जाते. आणि तोच तर तुम्हाला चुकीच्या कामात गुंतवून तुमची ऊर्जा वाया घालवायची, तुमची ताकद वाया घालवायची आणि तुमचा वेळ वाया घालवायचा, हाच देवेंद्र फडणवीसांचा डाव होता. मी देवेंद्र फडणवीसांचा समर्थक आहे, पण त्यांचे डावपेच त्यांच्या विरोधकांना समजावण्याचं दुर्दैव भाऊ तोरसेकरवर यावं, यासारखा ठाकरे आणि पवार यांचा दैव दुर्विलास नाही मित्रांनो. कारण त्यांचे चमचे त्यांना सत्य सांगणार नाहीत. सहानुभूती आहे, सहानुभूती आहे, सहानुभूती आहे, निकालाच्या दिवशी कळेल सहानुभूती नव्हती, तर आपण भलत्याच वाटेला गेलो होतो आणि परत हायवेवर येता येता आपल्याला उशीर झाला. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.